नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल वर्षाज रेसिपीमध्ये। आज आपल्याला बनवायची आहे केळीच्या फुलाची भाजी। त्यासाठी इथे मी केळीचं फूल कापून घेतलेलं आहे। केळीचं फूल कापल्यानंतर त्याच्या पाठीमागं छोटे छोटे केळ आहेत ते काढून टाकायची आणि एक एक पान काढून त्यातील छोटी छोटी फुलं काढून घ्यायची आहेत आणि या फुलाचीच आपल्याला भाजी बनवायची आहे। हे काढत असताना आपले हात काळे पडतात, त्यामुळे आपण हाताला खोबरेल तेल सुद्धा लावू शकतो, त्यामुळे हात काळे होत नाहीत। केळीच्या फुलाची भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत। केळीच्या फुलांची भाजी खाल्ल्यामुळे अशक्तपणा कमी होतो, रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचनास मदत होते आणि मधुमेह नियंत्रणात राहतो। यामध्ये लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात। लोकांना केळीच्या फुलाची भाजी तर खायची असते, पण ती निसायची फुलं कसे आणि ती करायची कशी हा प्रश्न पडतो। त्यामुळे आज आपण ही रेसिपी दाखवलेली आहे। हे पहा, आपल्या केळीच्या आतील पांढरा भाग निघलेला आहे, तो सुद्धा भाजीसाठी वापरायचा आहे। आता यामधील एक एक छोटं छोटं फूल काढून त्यातील कडक जी दांडी असते ती काढून टाकायची आहे। ती कडक काडी आपल्याला खाताना मध्ये मध्ये येते, चिरताना मध्ये मध्ये येते, ती कडक असते, त्यामुळे ती शिजली सुद्धा जात नाही, त्यामुळे ही काडी काढून टाकायची असते। अशा प्रकारे या फुलातील आपण सर्व काड्या काढून टाकलेल्या आहेत। आता आपल्याला हे कापून घ्यायचं आहे। पाठीमागचा भाग काढून टाकायचा, मधला भाग घ्यायचा आणि पुढील थोडासा भाग सुद्धा काढून टाकायचा। कांद्याप्रमाणे याला बारीक चिरून घ्यायचं आहे। हा पांढरा भाग सुद्धा आपल्याला चिरून घ्यायचा आहे, हा सुद्धा कोवळा असतो। आता आपण याला पाण्यामध्ये धुवून घेऊया। आता यामध्ये पाणी घालून याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि एका ताटामध्ये काढायचं। ताटामध्ये काढून झाल्यानंतर आपल्याला गॅसवर कढई तापायला ठेवायची, त्यामध्ये एक तांब्या पाणी घालायचं, त्यामध्ये थोडीशी हळद, मीठ टाकायचं आणि ही फुलं घालून त्याला मिक्स करून घ्यायचं आणि शिजवून घ्यायचं। शिजून झाल्यानंतर पुन्हा एका भांड्यामध्ये ते काढून घ्यायचं आणि आपल्याला या कढईमध्ये फोडणी द्यायची आहे। गॅस पेटवायचा, कढई गरम करून घ्यायची, त्यामध्ये एक पळी तेल घालायचं, त्यामध्ये थोडीशी जिरी, थोडा कट केलेला लसूण, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 वाटी कांदा घालून परतून घ्यायचा आहे। आपला कांदा परतून झालेला आहे। आता यामध्ये लाल तिखट आणि चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे। आपण वाफवताना हळद आणि मीठ टाकल्यामुळे हळद घालायची नाही आणि मीठ चवीनुसारच घालायचं आहे। आता यामध्ये हे फुलं टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार मूग डाळ घालणार आहोत। तुम्ही यामध्ये हरभरा डाळ सुद्धा घालू शकता। हरभरा डाळ घालायची असेल तर 5 मिनिट तिला भिजवून घ्या। आता आपण झाकण ठेवून 5 मिनिट वाफ काढून घ्यायची आणि यामध्ये मोठा कुटलेला शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत। शेंगदाण्याच्या कुटामुळे या भाजीला खूप छान चव येते। तयार आहे आपल्या केळीच्या फुलाची भाजी। ही केळीच्या फुलाची भाजी नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।